नमस्कार, मी वैष्णवी जाधव. आपण पाहत आहात सी न्यूज. काल रात्रीच्या 8 वाजल्यापासून राज्य सरकारने 144 कलम लागू केलेत आणि त्यामुळे काही कडक निर्बंध घालण्यात आलेत. सांगलीकर ह्या निर्बंधांना, कडक निर्बंधांना किंवा ह्या राज्य शासनाच्या आदेशांना कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे ते आपण पाहणार आहोत. आपण आहोत सांगलीतील बस स्थानकात. आपण इथं पाहू शकतो की इथं प्रवासी थांबलेत. हा भाग नेहमी अतिशय गजबजलेला असतो, खूप वर्दळ असते, कारण की बाहेर गावावरून येणारे प्रवासी असतील किंवा इथून बाहेरगावी जाणारे प्रवासी असतील यांचा राबता असतो. पण आत्ता आपण पाहू शकतो की म्हणावी तशी इथं गर्दी नाही आहे. बस सेवेमध्ये अनियमितता असल्यामुळं प्रवाशांना वाट बघावी लागते. आपण तिकडे बघू शकतो की 4-4 लोक एका ठिकाणी जमून गप्पा करतायत. त्यामुळे खूप कडक निर्बंध आहेत, त्यांचं पालन होतं आहे असं आपल्याला दिसत नाही आहे इथं. पण पुढं आपण काही ठिकाणं, महत्त्वाची ठिकाणं सांगलीतील पाहणार आहोत आणि आपण तिथंही पाहणार आहोत की कशा प्रकारे सांगलीकर या कडक निर्बंधांना, सरकारच्या आदेशाला प्रतिसाद देत आहेत. आपण पाहू शकतो ही सांगलीची भाजी मंडई आहे. खूप गजबजलेली असती, नेहमी इथं राबता असतो नागरिकांचा. पण आज थोड्या प्रमाणात इथं जे कडक निर्बंध आहेत ते पाळले जाताना दिसत आहेत आपल्याला. म्हणजे खूप जे काही भाजी मंडईमध्ये खूप गर्दी असते ती कमी आहे. इथं बघू शकतो आपण खूप कमी प्रमाणात लोक इथं असलेली दिसत आहेत आपल्याला. म्हणजे थोड्या प्रमाणात ज्या निर्बंधांना प्रतिसाद मिळायला हवा तो इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे. बरंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन इथं केलेलं दिसतं आहे. आपण इथं बघू शकतो की पुन्हा इथं वाहनांची थोडीशी गर्दी, म्हणजे एरवीप्रमाणे नाही पण थोडीशी गर्दी पाहायला मिळते. तर आपण असं म्हणू शकतो की अत्यावश्यक सेवेसाठी ते असतील इथं. आता आपण सांगलीच्या मुख्य मार्गावरून महापालिकेच्या मुख्य इमारतीकडे चाललो आहोत. इथं आपण बघू शकतो पेट्रोल पंप आहे. इथं नागरिकांची काहीच गर्दी नाही आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये पेट्रोल पंपाचा देखील समावेश आहे. काही ठिकाणी फक्तच गाड्या आपल्याला दिसतील त्या दुकानांच्या बाहेर, असंही चित्र सांगलीमध्ये पाहायला मिळतं आहे. काही आस्थापना अगदी 100% बंद आहेत, असंही चित्र आहे. आरोग्य विभागाच्या ज्या काही गाड्या आहेत त्या देखील सज्ज आहेत. आपण मगाशी सांगलीच्या बस स्थानकाजवळ होतो आणि आता तिथून आपण मुख्य मार्गावरून इथं आलो आहोत. आपण बघू शकतो की इथं सांगलीची मुख्य बाजारपेठ आहे आणि इथं देखील एक शुकशुकाट पसरला आहे. इथं खूप वर्दळ असते, आपण पाहिली आहे. पण तिथं पोलिसांनी बॅरिगेड्स देखील लावले आहेत आणि पोलीस बंदोबस्त देखील आहे. त्यामुळे प्रचंड शुकशुकाट इथं पाहायला मिळतो. आपण पाहू शकतो की सांगली शहर पोलीस ठाणे इथं आहे. अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सर्व सुरू आहेत, पण अनावश्यक बाहेर पडू नये असे नियम आहेत. आपण सांगली पोलीस शहर ठाणे इथं बघू शकतो. इथं देखील थोड्याशा प्रमाणात शुकशुकाट तसा पाहायला मिळतो. ही आहे सांगली महापालिकेची मुख्य इमारत आणि नेहमीपेक्षा खूप कमी गर्दी, खूप अल्प गर्दी इथं पाहायला मिळते आपल्याला. जे आदेश आहेत त्यांचं तंतोतंत पालन करत असल्याचं चित्र काहीशा प्रमाणात इथं आपल्याला पाहायला मिळतं, आपण बघू शकतो. आणि मगासपेक्षा थोडीशी जी वर्दळ आहे ती कमी झालेली आहे. पण जे खाजगी वाहतूक सुरू आहे आपण तिथेही पाहू शकतो. तो राजवाडा चौक आहे. सांगलीमधून विश्रामबाग, मिरजला जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे आणि इथं देखील पुढं थोडीशी गर्दी दिसते. म्हणजे आपण असं गृहीत धरू की अत्यावश्यक सेवेसाठी हे जे नागरिक आहेत ते बाहेर पडले असतील. अशा प्रकारे सांगलीमध्ये थोडा कमी जास्त प्रमाणात अर्थातच संमिश्र प्रतिसाद इथं आपल्याला पाहायला मिळतो. आपण इथं पाहू शकतो की इथं शनिवारचा बाजार भरतो आणि इथं एरवी देखील खूप गर्दी असते. काही दुकानं थाटलेली असतात, पण ती कडक निर्बंधांमुळे असतील, राज्य सरकारच्या आदेशामुळे इथं चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि इथं सर्व दुकानं बंद आहेत. आपण बघू शकतो इथं आस्थापना बंद आहेत, पण काही काही ठिकाणी 4 लोक एकत्र जमण्याचं चित्र पुन्हा इथं स्पष्ट होतं आहे. इथंही आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं लोक एकत्र थांबत आहेत. हा आहे सांगलीचा बालाजी चौक. आपण इथं बघू शकतो की थोड्याशा प्रमाणात इथं गर्दी वाढलेली आहे. पुन्हा ज्या काही खाजगी वाहतूक असतील ती सुरू आहे. इथं आपल्याला हे चित्र दिसतं. इथं ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या इथंही सुरू आहेत. इथं देखील लोक भाजी असेल किंवा फळांचे दुकान इथं थाटलेली दिसतील आपल्याला. काही अशा प्रमाणात सांगलीची स्थिती आहे. कोरोनाच्या विरुद्धातल्या लढाईला पुन्हा
सुरुवात झाली आहे आणि त्यात जे सरकारचे नियम आहेत त्या नियमांचं पालन होताना दिसतं. हे मेडिकल आपण बघू शकतो, अत्यावश्यक सेवेत असल्यामुळं ते खुलं आहे. काही आस्थापना बंद आहेत, तर जे आस्थापनांचे काही मालक आहेत ते दुकानाच्या बाहेर थांबलेत, असंही चित्र काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आपण इथं बघू शकतो, आपण आहोत सांगलीतील मारुती चौकात आणि इथं खूप नॉवेल्टीची दुकानं असतील किंवा किराणा मालाची दुकानं आहेत. हा भाग नेहमी गजबजलेला असतो. इथं एखादा सण असेल तर त्याच्या पार्श्वभूमीवर खूप गर्दी असते. आपण 2 दिवसापूर्वी देखील इथली काहीशी चित्रणं पाहिलेली आहेत. आपण इथं समोर बघू शकतो की किराणा मालाचं दुकान आहे आणि इतकी गर्दी नाही आहे, पण अत्यावश्यक सेवेत असल्यामुळं हे दुकान सध्या सुरू आहे. अशा काही आस्थापना आहेत की ज्या अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे सुरू आहेत, पण नेहमी गजबजलेला हा जो काही भाग आहे तो फक्त कलम 144च्या पार्श्वभूमीवरती बंद असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण आता राजवाडा चौकात आहोत आणि आपण इथं बघू शकतो की इथं राजवाडा आहे, न्यायालय आहे आणि इथं शुकशुकाट पसरलं असं म्हणता येणार नाही, पण खूप कमी गर्दी आहे. इथं नेहमी गजबजलेलं हे ठिकाण आणि आता थोडीशी लोकांची खूप कमी वर्दळ इथं पाहायला मिळते. आता आपण इथं बघू शकतो आणि इथं थोडीशी गर्दी वाढलेली इथं पाहायला मिळते आपल्याला. जी काही खाजगी वाहतूक असेल ती देखील सुरळीत जास्त प्रमाणात मगासपेक्षा इथं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हा जो मार्ग आहे तो मिरजेला जोडणारा, विश्रामबागला जोडणारा इथला मार्ग असल्यामुळे पुन्हा थोड्याशा प्रमाणात इथं गर्दी पाहायला मिळते. आपण इथं बघू शकतो की पोलीस देखील पुन्हा इथं गस्त घालतायत. कारवाईसाठी पुन्हा ते किंवा नागरिक तंतोतंत नियमांचं पालन करत आहेत का हे पाहण्यासाठी फिरताना आपल्याला इथं दिसले आहेत. म्हणजे सांगलीच्या पेठ भागातील व्यापाऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे सरकारच्या आदेशाला. त्यांनी नियमांचं पालन केलेलं चित्र इथं पाहायला मिळत आहे. थोड्या गाड्या आहेत त्या बाहेर लावलेल्या पाहायला मिळतील, पण रस्त्यावरती तितक्याशा गाड्यांची वर्दळ इथं पाहायला मिळत नाही आहे. इथं काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरळीत सुरू आहेत, हे देखील चित्र इथं पाहायला मिळतंय. आणि इथं अनावश्यक गर्दी आहे ती टाळली गेली आहे, नियमांचं पालन केलं गेलं आहे, हे असं चित्र पाहायला मिळते. आपण बघू शकतो कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने जे आदेश लागू केले त्यांचं पालन इथं केला गेल्याचं एक समाधानकारक चित्र आपल्याला पेठेत बघायला मिळते. कारण की कोरोना रुग्णांची संख्या सांगलीमध्ये झपाट्यानं वाढते आहे आणि ती आटोक्यात आणणं हे प्रशासनासमोर एक खूप मोठा प्रश्न आहे. पण सांगलीतल्या पेठ भागातील व्यापारी वर्गाने अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसतोय. आपण समोर बघू शकतो की गणपती मंदिर आहे, आपल्या सांगलीचं आराध्य दैवत श्री गणेशाचं इथं मंदिर आहे आणि ते धार्मिक स्थळ आहे, ते देखील बंद आहे. गाड्या थोड्या प्रमाणात बाहेर लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आस्थापनांच्या, पण वाहतूक इतकी जेवढी एरवी असते तेवढी इथं नाही आहे. किंवा इथं आजूबाजूची जी दुकानं आहेत ती देखील पूर्णपणे बंद असल्याचं चित्र पाहायला मिळते. आपण इथं बघू शकतो की हा सांगलीचा SFC मॉल आणि हा SFC मॉल नेहमीच गजबजलेला असतो, ग्राहकांची खूप गर्दी असते इथं, पण तरी देखील आता हा बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. जे नियम आहेत ते नियमांचे तंतोतंत पालन करत असल्याचं चित्र आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आपण इथं समोर बघू शकतो की इथं देखील वर्दळ नाही आहे आणि पूर्णतः इथली वर्दळ अतिशय कमी झालेली आपल्याला इथं बघायला मिळेल. आपण आहोत सांगलीतील पुष्कराज चौकात आणि आपण बघू शकतो की नेहमी वर्दळीचा हा रस्ता आहे, खूप वाहतूक इथं असते. तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता की आपले जे काही पोलीस बांधव आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत, ते सरकारचे जे नियम घालून दिलेले आहेत ते नियमाची नागरिकांनी अंमलबजावणी करावी यासाठी ते सज्ज आहेत आणि ते चेकिंग देखील तिथे चालू आहे. अगदी चांगल्या पद्धतीनं पोलीस बांधव इथं सज्ज आहेत, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशा पद्धतीनं नियमांचं पालन केलं जावं, सांगलीकरांनी नियमांचं पालन करावं यासाठी आपण इथं बघू शकतो की कशा प्रकारे इथं अंमलबजावणी करण्यात येत आहे. मास्क परिधान जे लोक करत नाहीत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येत आहे. नियमांचं पालन व्हावं यासाठी पोलीस बांधव सज्ज आहेत.
आपण इथं बघू शकतो की इथून सरळ जो रस्ता आहे तो सांगली मिरज रस्ता आहे हा, आणि इथं थोड्या प्रमाणात पुन्हा वाहनांची वर्दळ वाढलेली चित्र दिसत आहे. आपण आता सिव्हिल हॉस्पिटल जवळ आहोत. आपण बघू शकतो की इथं जे काही बेकरी असतील किंवा मेडिकल्स असतील ते सुरू आहेत. ते अत्यावश्यक सेवा असल्यामुळं ते सुरू आहेत. खरं तर गर्दी नसल्यामुळं हा रिक्षा व्यवसाय आहे तो देखील ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आणि अशा प्रकारे सिव्हिल चौकात आपण इथं चित्र बघू शकतो. आपण पाहू शकतो की हे सांगलीचं सिव्हिल हॉस्पिटल, यामध्ये देखील संमिश्र प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतोय आपल्याला. पण इथं मास्कचा वापर केलेलं चित्र दिसत नाहीये. आपण इथं बघू शकतो की 4 लोक एकत्र येत आहेत, म्हणजे संचारबंदीच्या नियमांचा थोड्याशा प्रमाणात फज्जा उडवल्याचं चित्र देखील इथं बघायला मिळतंय. इथं मेडिकल्स जास्त असल्यामुळं, अत्यावश्यक सेवा असल्यामुळं थोडीशी तिथं वर्दळ पाहायला मिळते आपल्याला. इथं आस्थापना पूर्णतः बंद आहेत. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुरू असल्याचं चित्र इथं दिसतंय. नेहमी गजबजलेले जे ठिकाणं आहेत ते या आदेशामुळं बंद असल्याचं एक चित्र पाहायला मिळतंय. इथं आपण पाहू शकतो कशा प्रकारे सांगलीकर प्रतिसाद देत आहेत. काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आपण इथं बघू शकतो की लहान मुलांची संख्या देखील दिसतीये. त्यामुळे जे सरकारनं कोरोना कमी करण्यासाठी जे नियम लागू केलेत त्याचा प्रभाव कसा ठरेल हे पाहणं जास्त गरजेचं आहे. कारण की अजूनही लोकांच्यात म्हणावी तशी कोरोनाबद्दलची दहशत किंवा गांभीर्य पाहायला मिळत नाहीये. इथं काही आपण बघू शकतो लहान मुलं बिनधास्तपणे खेळताना एक चित्र दिसतंय आपल्याला, आणि कुणीही मास्कचा वापर केला आहे हे असं बघायला मिळत नाहीये. त्यामुळे ह्यांच्या पालकांनी गांभीर्यानं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आपण इथं बघू शकतो ही लहान मुलं कशा पद्धतीनं बिनधास्त खेळत आहेत. इथं 4 जणांचा पुन्हा ग्रुप दिसतोय, आणि इथं म्हणजे थोडासा प्रतिसाद कमी मिळतोय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्फूर्ती स्थानाजवळ आहोत, आणि आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे बस स्थानक आहे. आपण तिथूनच सुरुवात केली होती. सांगलीमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय किंवा सांगलीच्या मुख्य जे चौक आहेत त्यामध्ये काय परिस्थिती आहे, लोक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी आपण सांगलीच्या बस स्थानकाजवळून सुरुवात केली होती. आणि आपण तिथून मग मारुती चौक पाहिला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी असणारी दुकानं, भाजी मंडई पाहिली, महापालिकेची मुख्य इमारत, सांगली शहर पोलीस ठाणे पाहिलं. त्यानंतर पुष्कराज चौक, पटेल चौक, राजवाडा चौक असं पाहत आपण पुन्हा इथं आलो आहोत. आणि यातून असं कळलं की सांगलीला संमिश्र प्रतिसाद सांगलीकर देतात. म्हणजे काही ठिकाणी 100% आस्थापना बंद आहेत, काही ठिकाणी घरातून नागरिक विनाकारण बाहेर पडत नाही आहेत असं चित्र आहे. पण काही ठिकाणी लहान मुलं खेळताना दिसली किंवा विनाकारण 4 जण एकत्र येऊन गप्पा करताना दिसले. त्यामुळे एक संमिश्र प्रतिसाद सांगलीकर देतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. आणि खरं तर जी कोरोनाची साखळी आहे, ब्रेक द चेन, यासाठी प्रशासनाने, सरकारने जे नियम लागू केलेत त्याचे तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. आणि आम्ही देखील सी न्यूजच्याकडून तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही देखील अत्यावश्यक जे कारण आहेत त्याशिवाय बाहेर पडू नका, अनावश्यक गर्दी करणं टाळा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा जे त्रिसूत्री सरकारनं घालून दिली आहे त्याचं तंतोतंत पालन करा. आणि अधिक माहितीसाठी पाहत राहा सी न्यूज.